ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत पंजाबी नागरिकांचे मराठीवर प्रेम, मी मराठीतच बोलतो फलक घेऊन दिला अनोखा संदेश। मिरज शहरात गेली 55 वर्ष स्थायिक असलेल्या पंजाबी समाजातील नागरिकांनी मराठी भाषेप्रती आपले प्रेम आणि निष्ठा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली आहे। मिरजमधील लक्ष्मी मार्केट येथे दलजीत सिंग राम भाटिया या नागरिकांनी मी महाराष्ट्रात राहणारा पंजाबी, मी मराठीतच बोलतो असा आशय असलेला फलक घेऊन लोकांचे लक्ष वेधलं। पंजाबी असूनही आम्ही मराठी भाषेचा अभिमान बाळगतो असं मत त्यांनी व्यक्त केलं। 1970 साली आमचे वडील मिरजेत स्थायिक झाले आणि तेव्हापासून आमच्या घरात मराठीच बोलली जाते। आमचे शिक्षण, व्यवसाय, सामाजिक जीवन हे सर्व मराठी संस्कृतीशी जोडलं गेलं आहे। त्यामुळे आम्हाला मराठी माणसांसारखेच वाटते असे दलजीत सिंग यांनी सांगितले। लक्ष्मी मार्केटमध्ये त्यांनी फलक घेऊन उभे राहत मराठी भाषेचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला। त्यांचे हे कृत्य केवळ स्थानिक नागरिकांचेच नाही तर प्रशासनाचेही लक्ष वेधून गेले आहे। मराठी भाषेवर असलेल्या प्रेमाबद्दल मिरजकरांनी दलजीत सिंग यांचे भरभरून कौतुक केलं। महाराष्ट्राच्या मातीतील भाषिक एकतेचे प्रतीक ठरते। विविध भाषिक समाज मराठीत रुळले असून ही भाषा आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता सर्वांचीच झाली आहे, याचे हे जिवंत उदाहरण म्हणता येईल। महानकर न्यूजसाठी मिरजहून आदी माने। माझे वडील 1952 ला मुंबईला आले आणि मिरजेत 1970 पासून आम्ही मिरजेत स्थायिक आहे। पूर्वी आमचा एमआयडीसी जवळ सळी कारखाना होता, त्यामुळे आमची कर्मभूमी मिरज असल्यामुळं आम्ही घरात सुद्धा मराठी बोलतो आणि जनरल मार्केटला जी असते तिथं पण आम्ही मराठीच बोलतो। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राहिल्यामुळं आमची मातृभाषा ही मराठी झालेली आहे।